ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील यांचे बॅनर आपण हायवेवरती लागलेले पाहायला मिळाले। त्यानंतर त्यांचं राहतं भांडूप येथील निवासस्थान आपण पाहतोय की पक्षामध्ये स्वागत जरी बॅनर लावले असले तरी देखील त्यांचं जे राहतं निवासस्थान आहे या निवासस्थानाच्या बाहेर अजून देखील उद्धव ठाकरे, बाळासाहेब ठाकरे आणि आदित्य ठाकरे त्यासोबतच मशालीचा या ठिकाणी मोठमोठे होर्डिंग जे अगोदरपासून लागलेले होते ते होर्डिंग अजून देखील तसेच असलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी काल वक्तव्य केलं होतं की माझ्या आदेशाची कसली वाट बघताय, मतदार तुम्ही आहात, तुम्ही निर्णय घ्या, अशा प्रकारचं वक्तव्य जे आहे ते केलं होतं। त्यानंतर सर्वच खासदारांच्या घराच्या बाहेर पोलीस बंदोबस्त जो आहे तो पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता आणि त्या दृष्टीने या ठिकाणी 24 तास पोलीस बंदोबस्त जो आहे तो लावण्यात आलेला आहे। मात्र कार्यकर्त्यांनी कुठेतरी खासदारांच्या निवासस्थानाच्या बाहेर येणं टाळलेलं आहे। शुकशुकाट जो आहे तो दिना पाटील यांच्या घराच्या बाहेर असताना आपल्याला पाहायला मिळतो। त्याचसोबतच मुंबई पोलिसांची पेट्रोलिंग व्हॅन देखील या ठिकाणी उभी असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते, कारण की संजय राऊतांनी वक्तव्य केलं होतं की ऑपरेशन तुडवा हे आपल्याला संपूर्ण 6 खासदारांच्या मतदारसंघामध्ये करायचं आहे। त्यानंतर काल उद्धव ठाकरेंनी देखील अशाच प्रकारचं वक्तव्य केलं होतं, मी माझ्या आदेशाची कसली वाट पाहताय। त्या पार्श्वभूमीवरती मुंबई पोलीस जे आहे ते सतर्क झाल्याचं पाहायला मिळते, कारण की पेट्रोलिंग व्हॅन त्यासोबतच घराच्या बाहेर 24 तास बंदोबस्त जो आहे तो असलेला पाहायला मिळतोय। मात्र संजय दिना पाटील यांच्या घराच्या बाहेर पूर्णपणे शुकशुकाट आहे। तर दुसरीकडे अजून देखील त्यांनी त्यांच्या घराच्या बाहेर जी मशाल होती ती देखील त्या ठिकाणी असल्याची चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरामन गणेश रहाटेसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।